विधानसभा निवडणुकांची धूळ खाली बसत नाही तोवर राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे आणि हा भूकंप राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांशी संबंधित असू शकतो असं बोललं जातंय। पण खरंच राष्ट्रवादी काँग्रेसचे दुभंगलेले 2 गट एकत्र येणार का? तशा काही घडामोडी सुरू आहेत का? पवार कुटुंबियांची काय इच्छा आहे? विरोधकांचं काय म्हणणं आहे? जाणून घेऊया या व्हिडिओतून। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा काल वाढदिवस होता। या निमित्तानं अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेत शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आणि मुलगा जय देखील होता। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतेही सोबत होते। ही भेट कौटुंबिक असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। पण तरी या भेटीनंतर दोन्ही पवार गट एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे। याबाबत पवार कुटुंबातून एक मोठं विधान समोर आलंय, ज्यामुळे भविष्यात नेमकं काय घडू शकतं याचा अंदाज बांधला जातोय। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्याचा आदर केला पाहिजे असं वक्तव्य रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी केलंय। त्या पुढे असंही म्हणाल्या की याबाबतचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावेत असं मलाही वाटतं। ऐकूया ते नेमकं काय म्हणाल्या। शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना, आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते। त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही आहे। मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले 35 वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही। त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या 2 पक्षाचा निर्णय आहे। त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील, या बाबतीत मला कुठं काही शंका वाटत नाही। पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहितसोबत आम्ही करत नाही। वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं? प्रचारात होतात मात्र वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं हे दोन्ही एकत्र आले पाहिजे? नाही, केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब। आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो। जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो, पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं। ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। पण खरंच शरद पवार अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी होणार का हा प्रश्न आहे। पण शरद पवार विचारांपासून दूर जाणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे, बरोबर ना? मी शरद पवार साहेबांना ओळखतो, जवळजवळ त्यांच्या बरोबर मी रोजच असतो। संसदेमध्ये, राज्यसभेत त्यांच्या आणि माझं जागा बसण्याची ही बाजूलाच आम्ही एकत्रच बसतो, की बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे। मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा, त्यानंतर धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत, घाबरून पळून गेलेले, त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार नाहीत। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन राजकीय भूकंप घडणार का? शरद पवार काय निर्णय घेणार हे तर भविष्यात कळेलच, पण निवडणूक काळात एकमेकांवर टीका करणारे कार्यकर्ते मात्र सध्या तरी गोंधळलेले असतील एवढं नक्की। तुम्हाला काय वाटतं? भविष्यात काय होईल? कमेंट करून नक्की सांगा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।